नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। शिकलेल्या मुलांना आपण म्हणतो बा पोर बिघडले, असं नाही। मला तो ग्रॅज्युएट आहे, त्याच्याजवळ काहीतरी विचार आहे, त्याला नोकरी नाही आहे, त्याचा घरात अपमान आहे, त्याचा मित्रात अपमान आहे, त्याचा पाहुण्यात अपमान आहे। अपमान आहे, पाहुणे त्याच्याशी नीट बोलत नाही, घरात तो जेवला तरी त्याची चौकशी, याचं त्याला मानसिक टेन्शन आहे। आणि तुम्ही असं काही टाकायला लागले तर ते डॅमेज पणा करू नका, त्याला मजा नाही, ते डिलीट करू नका। पण खानदान 96 कोटी माणसं, आभार गबार नाही। हे 96 कोटी खानदान रक्त, हे मोडेल पण वाकणार नाही हे रक्त आहे। हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त आहे। हे आई जिजाऊच्या प्रेरणेचं रक्त आहे, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाचं रक्त आहे। हे शिवाजी संबंधित अहिल्याबाई होळकरचं दासी त्या राणीचं, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं रक्त आहे। कोणीतरी 90 पाजायची, मग आपण लग्नात कोणत्या तरी जीप काढायची, इतकं खालच्या थराचं रक्त नाही। कोणी 90 पाहिजे ना, तुझी अवलाद कोणती, इतके खालच्या थराचे नाही। हे मोडेल पण माणसं कोणी एवढं विचार करा मला। 22 वर्षाचं बाळ होतं, बाळ म्हणू आपण, 22 वर्षाचं बाळ होतं, ते जगाची आई ठरली, हे रक्त आहे। 22 वर्षाचे बरोबर आहे, जगाची आई ठरली। आई जिजाऊ होती, विनायक, आई तुळजाभवानी होती, शिवाई होती, आणि आई जिजाऊनं शिवाई मातेला नमस्कार केला। मला होणारा मुलगा जर सुंदर झाला तर तुझं नाव देईल। ते एक छत्रपती शिवाजी झाले, उभा महाराष्ट्र सुखी झाला, असं भांबवले घालून चालत असत। हे देव नाही बा, बरोबर ना, आम्ही ठरवू ना काय आहे का, तुला तकलीफ काय, मालिक म्हणे 108च का, आम्ही 960 घालू, तुला काय करायचं, कीर्तनकार कमर कमान तुमून का बांधील, तुला काय करायचं। आम्ही विचारलं तर तुला दारू प्यायला डोळे का लागले, आम्ही विचारलं तर तुला दारू प्यायला डोळे का लागतो, तोंड वापरले का करतो, चांगला पायजामा का खराब करतो, तुला इथले सरकारचं कुठं तरी समाज अशी शक्ती नाहीये, आणि अशी शक्ती वाढली बिघडून द्यायचं काय देत काही। मला एखादा प्रश्न विचारला, एवढ्या संतांनी चमत्कार केले, रेडा बोलवला, भिंत चालवली, तुम्ही नुसते पैसेच कमी द्या, आता ते खरे कीर्तनकाराने भिंत का चालवली, त्याला सांगितलं तुला बाकीचे बॉस काय गरज काय, तुला मी एकटा बाद झालो, तुला मी आता स्टेज चालून दाखिला, तू फक्त वाघावर बसून भिंत कधी चालत का नावाला, वाघावर बसून हातात सापाचा चालू घेऊन ये, नाही भिंत चालली मग बोल पण मला प्रश्न विचारला, भाऊ पंढरपूर मध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का, कारण रुक्मिणी पांडुरंग पुढे, रुक्मिणी मागे अंतर आहे बरंच। मग लोकांनी मला प्रश्न विचारला, भाऊ आता उत्तर असेल त्याचं, महिला पुरुष जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, जेव्हा कुणी नव्हतं तेव्हा पंढरपूर तयार झाले, त्याला हे सांगायला गेलो मी, तुम्हाला येत नाही हे सांगा ना, काय त्याला मी उत्तर दिलं, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे, तुमची आमची रुक्मिणी अंतर सोडू नये, पंढरपूरची रुक्मिणी अंतर सोडू नये, ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी लावी ती, मांडी लावून पुढं काढायची, पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड देतात, सगळी पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी, काय झालं कुत्रा आडवं गेला, अरे काय डोकं लावतील सांगितलं। आणि ही माणसं विद्वान आहेत असं नाही, त्यांना फक्त समाज बिघडवायचा आणि स्वतःची प्रतिष्ठा गाजवायची, काय म्हणतो लोकांनाच त्यांना पत्या। महिला म्हणलं साधं उत्तर द्यावं, शंकर कशावर करतो, नंदीवर,
त्याचा पोरे कसं करतो उंदराव आणि त्याची बायको कशी करते वाघ. आता महिलांना आरक्षण कधी होतं आपलं काय टापा हाणायचं लोक म्हणजे वाम्या महिलांना लई स्वतंत्र पहिलंच होतं बावळेपणा काय करायचं शंकर पहिल्यापासून महिला होती शंकरात काय होतं शंकर पहिला होतं माझे शंकर आता शंकर धुळीच्या द्वारे ओढून धोका देतो पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली पार्वती गेली स्कूटीवर मीटिंगला शंकर पण द्वाऱ्या बस रड नको आई मीटिंगला गेली रड नको आई मीटिंगला गेली बस रड नको आई मीटिंगला गेली ते काट म्हणलं दूध दे म्हणून देऊ लगेच ती बाई आली स्कूटीवर गबस रड नको आई आली 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 गबस रड नको आपली आई आली. अहो महाराज हे सगळं जुनच आहे फक्त तुम्ही त्याला कलाटणी दिली मध्ये सुधारली लोक किती सुधराव अजून तोंडानच खातात. हाय ती जागा बदला काय सुधारली लोक धोतर गेले पायजामा गेला जीन आली जीन गेली बरमुडा आली बरमुडा गेली बलून आली हळूहळू लोक मोकळी होत आली सुधारली नाही. चपातीला पोळी म्हणते पोळीला काय पोळा म्हणते. महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. अभंग नामदेवरायांचे कर्वे दोन आहेत. आपण आता पहिला मुद्दा संपला चिंता बिंता करायची नाही इथपर्यंत आपण आलो फायनल झाले देव आ ए बस फायनल झालं. आता आहेच आणि तो जगालाच पोषितोय ज्या बोलविल्या वेदवले ज्या चालविल्या सुरेत आली पर्वतावेश करण्यासाठी समुद्र करणं बोलणार तीन शब्द सांगा. मोराच्या पिसऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तर मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शिळीच्या गळ्याला किती लांब सर असलं ते कधी दूध देऊ शकत नाही. देवावर विश्वास असणारा माणूस कधी यशस्वी होऊ शकत नाही ते होऊ शकत नाही. मासा किती फिरू द्या मेरू पर्वत मासा किती फिरू द्या समुद्र कधी करू शकत नाही. आणि मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मुंगी तुम्ही निवांत बसलेली पाहिजे ना सारखी हिंडती पुढे जात असेल सारखी म्हातारा मिळाला तरी मुंगी त्यात झाला म्हातारी मिळली तरी मुंगी त्यात झाला सुने बाळाती झाली तरी मुंगी सारखी वर खाली वर खाली. बरं पोटासाठी हिंडायचं तर पोटच सापडत. मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडत नाही. आणि मासा राहायला पाण्यातच सारखा हिंडतोय. एक ओवी आहे का किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मशका सिंदूर न तरवे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही. मासा कधी समुद्र तरू शकत नाही. आणि पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देऊ शकत नाही. चिंता बिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायकवाद मंडळाने मग शिवानी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ऍडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे पाटील यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन त्यांच्या कार्यक्रमाला वाकळे पाटील गायकवाद मंडळाने वाकळे पाटील परिवार त्यांचा भक्त परिवार त्यांचा मित्र परिवार गायकवाद ऍडव्होकेट गायकवाद मंडळाने मग शिवानी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन आणि त्या कीर्तनाला सुरुवात. मी तुम्हाला आतापर्यंत सांगलं काय होतं आतापर्यंत दोनच गोष्टी झाल्या आणि आनंद ते दिवस मिळाले चिंता बिंता काही करायचे नाही. फायदा झाले आपलं देव आहे. आता आज गायकवाद मंडपाने माहिती शिवानी केंद्राला महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये वाकळे पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला 5 दिवशी देवाकडे भगवान या मंदिराला सुरुवात करू. हे देव आपण म्हणलं शेतकरी वर्ग सुखी होते हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे हिंदू धर्म टिकू दे वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य हे फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे.
माझ्या घरातलं समाधान मिळवणं सगळं नाही देवा. पैसा हा विषय घेऊन येतो, असे किंवा नसेल हे त्याचं प्रारब्ध आहे. पैसा मिळवणं, मान मिळवणं हे प्रारब्धाच्या हातात आहे. त्याचं कोणी कोणाशी लोक नाही लावायचं. काही मुलींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या का जेवलेलं ताट कधी धुवायचं नाही, असं दुटून द्यायचं. असा नवरा मिळाला तिला वाटतं अंधारच पडू अंधार पडला का अवलाद आली हातात काळी पिशी, 2-4 कुत्रे त्याच्या मागे पिशी नेली, कुत्र्यानं लिंबूच म्हणा. काही मुलींनी बापाच्या घरी कष्ट केले का बिचारीला कधी सहलीला जायला मिळालं नाही मिळालं. पण असा नवरा मिळाला कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. तुम्हाला एकाच वाक्यात प्रॉब्लेम सांगतो. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. निवांत डोकं भागत नाही. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. मग रामाच्या बापाला प्रारब्ध वाईट होतं तर स्वतःचा मुलगा जवळ भेटला नाही. उलट ऐका परत तेच. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामासमोर मेला. रावणाचा मृत्यू रामाच्या समोर झाला आणि रामाच्या बापाचा मृत्यू बायकोच्या मांडी. प्रारब्ध आहे, कधी कुणाचं बदलेल सांगता येत नाही. गमेंट कमी करा. गमेंट 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 जरा माझं ठेवाणी करू नका. मागून खिचडी फाटेल मग ही कोण शिवी. पंधराची पेला म्हणजे तू काय राष्ट्रपती झाला का काय. बावला 2 बेवडे रस्त्याने तुला चालले, जीवर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्याने त्याच्या खाटकान ठेवून दिली. म्हणलं तू होऊ शकत नाही. म्हणलं का मी जर राजीनामा द्यायला लोक झाली मला. एक भोंगळा दारुलेलं असतं ना, भोंगळा एवढा मोकळा, शिकणं आणि ट्राफिक आणि एक लंगुटी लावून आला तो मोकळाच होता. तो लंगुटी लावेल त्याला म्हणतो अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगुटी. अरे बाबा नम्रतेत देवे एवढं सांगायचं. नम्र जगा देवे. वर्षभर अभ्यास करायचा नाही, वर्षभर अभ्यास नाही करायचा. वर्षभर 3 पेपर झाले 12वी झाले 3. तोंडग्याने वर्षभर बोंबलं केलं, अभ्यास नाही. 1 साइड भांगाला करून वावर नांगरलं आता पाकलात कुसळे झाले तुला जा साईडला भावाला बापाची पाहिजे. आणि परीक्षा जवळ आली ना वाचायचं नाही, कॉफी काढून आणि मग 2-4 भंगार बापाच्या पाहिजे गाडीवर न्यायच्या. पोलिसाला दम दे, शिक्षकाला दम दे, पाऊले असेल. इतका समाज खाली गेलाय महाराज ओके साहेब. बाप कॉफी पुरवायला पोरांना. अरे कोण ना बोल. आणि कॉफी सरकार बंद करू शकत नाही, कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही, पालक आणि विद्यार्थी दोघच बंद करू शकतात. इतकी मागतून गेले कारते बाप कॉफी पुरवली. बापाला अक्कल असावं का नाही. व इंग्लिशच्या पेपरला हिंदीचं काय दिलं त्याने पोराला छकर झाली, मित्रांनी मराठीचं दिलं तो आपला धीराच झाला. अरे खोलीत घेऊन पोरगा झटकावला पाहिजे. इकडे आलाय का तुझी फी भरायला मी पगारावर सोसायटी काढली, तुझी फी भरण्यासाठी मी साखरेला घरात कट आणलाय आणि तुला 35 मार्क पाडत नाही. तू जातो कशा शाळेत. फबार फोडून टाकले पाहिजे. 3 मार्काला रिकाम्या जागा, 2 मार्काला जोडे, 1 वाक्याला उत्तर दे, पर्याय निवडून आहे काय त्याच्यात. पर्याय निवडा, 5 मार्क जोड्या लावा, 2 मार्क चुकी बरोबर, 1 मार्क उत्तराले 6 मार्क. काय करीत होता वर्षभर तू. 10वीच्या पोरीला म्हणलं ना बाई कपड्याला खड्या घालतो, स्टडी. काय स्टडी करते बाई. बाई तेवढा पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लावतो, होमवर्क.
अरे कवडीचं काम करीत नाही मुली घरात, कवडीचं निदान कप बशी आणून देणे इतकं सुद्धा मुली घरात काम करीत नाही, करतात नाही. आणि शब्द एकच स्टडी. काय करते तू स्टडी? सेपरेट खोली बुद्धीला बोलू नका बघ, बुद्धी स्टडी करते. स्टडी करते म्हणजे बुद्धी 10वीला त्यापाशी स्टडी करते काय? एक दिवस खोलीत राहिली, बुद्धी गेली स्टडी. महाराज आता हे वकील साहेब एवढे स्टेजवरचे माणसं आहेत. आपण कशी शिकलो माहिती महाराज? शाळा गरीबाच्या घरात जन्माला आल्यावर त्याची किंमत करते. घर कौलाचं होतं, घरात चिमणी होती, चिमणी काचीची, तिला वात असायची वात, तर ती वात घेण्याला 10 पैसे लागायचे. गरीबाच्या घरात ते 10 पैसे नसायचे. आणि काय करायचे माहिती महाराज? पदराचा कोपरा फाडायचा, तो बाबाला पिळायला द्यायचा, तो तेला बुडवायचा. आणि आईने भाकरी थापताना काय सांगायचं माहिती का? भाकरी वैपर्यंत रॉकेल कमी आहे, ऊन पडल्यावर सकाळी दे. आणि पत्ती कुठे ठेवायची माहिती का? ती चिमणी पुढे पातेला पालतं घालायचं, त्याच्यावर चिमणी ठेवायची. आणि आईचा स्वयंपाकाचा रेग्युलर नव्हता, एका वेळेस 3 काम. चूल असायची, एकातला झाड दुसरीत जात होता, दुसरीतला तिसरीत जात होता, एकीकडे भाकर होत होती, इकडे भाजी होत होती, तर तिसरीकडे दूध तापत होतं. आणि 3 गोष्टी आई एकाच वेळेस करीत होती. दूध तू जाणार नाही. आता लोक स्वयंपाकच करत नाही. बायको स्कूटीवर जाते, 9 चपाती आणते हायवेवर. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का? नऊ चपाती हायवे. आणि त्याच्यापेक्षा कटोरा घे ना, हिंदा कॉलनी. अरे आपल्या पोटालाही खायचं नाही, याला तर यांना कंट्रोल केलं पाहिजे. काय म्हणजे इकडनं पोरं कंट्रोल केलं पाहिजे. अजून 10वीचे पेपर सुरू नाही. आता 10वीला ज्यांच्या मुली आहेत ना, त्यांनी हल्ले पाहिजे. मुलीचा मोबाईल ताब्यात घेऊन ठेवा, शेवटच्या पेपर पर्यंत मोबाईल द्यायचा. आणि या मोबाईलच मुलं माणसं भानिष्ट झाली. कुणी बोलानं, कुणी हलानं, कुणी चालानं, काय झालंय. पूर्वी लोकांच्या गप्पा एसटीत व्हायच्या, आता एसटीत कुणी बोलत नाही. कानात मोबाईल. तुझ्या काय वारं गेलं का काय? ज्या गाडीतून उतरला त्याच गाडीत चालला. एक पूर्वी तर कॉलेजला गेली, एक तर फोन बांधेल त्याच्या आत ते एअरपोर्ट. ती कॉलेज जवळ गेल्या उतरलीच नाही गाडी. तू आता गेली, उतरायचं की अंधार काय काय त्या मोबाईल विनोद समजू नका. मोबाईल ही गरज आहे, तेवढ्या पुरता वापरा. आवड म्हणून वापरू नका. लहान कोणाकडे विस्तव द्या, पण मोबाईल घेऊ नका. मोबाईलमुळे पोरं काहीच करीत नाही. काय मध्ये एवढी काय नाही. एसटी जवळ होत गाडी आली म्हणून काय मोबाईल एकला भिडे गेलं आणि मोबाईल आला. चेन तर खोलावा म्हणे, रेंज गेली. आणि तुम्ही माना नाही तर नका मानू, त्यामुळे संवाद कमी झाला. मोबाईलमुळे पूर्वी कॉलेजच्या कट्ट्यावर पोरं बसायची, तर मस्त एकमेकाची माप पाडायची, गप्पा आणायची, हसत होती पोरं, तर मोकळी हलवत होती, येऊन जेवत होती. 9वी-10वीची पोरं आपण अवमानच. आपण शाळेत होतो तेव्हा 3 टाइम जेवायचं, जाताना जेवायचं आणि तसं परत शाळेतून आल्या मग पोरं जेवायची का माहिती का? मला ग्राउंड मध्ये उडी हाणायची आणि मित्रांमध्ये गप्पा हाणायच्या, मोकळे व्हायचे पोरं पोरी, मस्त जेवायचं. बरं जेवण तेव्हा मिळायचे कमी होते का? कोण आता काय 10वीला मुलगा गेला तरी बापाजवळ झोपत होता. बापाचा हातून टाकून ठेवायचा, पप्पा आल्याशिवाय मी झोपणार. आज 2.5 वर्षाचं पोरग आपण बाजूला गेला आहे बापापासून.
काय आपल्या पोरांना संस्कार काय देऊ लक्ष 2.5 वर्षाचं पोरग आहे 6.5 लाखाची गाडी येते त्याला न्यायला बाटली घे शेअर घे बॅग घे बटाट्याची फोड घे चपाती घे टिफिन गाडी झोपून चाल काही वय ती गाडीतून उतरलं माझं होते इंग्लिश मिडियम काढून घेतो एकच आपल्याला ज्ञानच असते ती राहते 5 वर्ष शाळा 5 वाजले काढताना काच लागायचं आई कपड्या सगळं बाथरूम मध्ये मोठी मोठी तिची आई म्हणायची चैन खोल जागा झाली शेवटी एक जण म्हणते शाली यांना थोडं डेव्हलप होत काय ते इंग्लिश मिडियमचं पोरग गाडीतून उतरलं ना ते 10 मिनिटं तिथे ऐक पाहते असं नाही ते म्हणतो मी पापच काय केलं मला खेळ नाही मला खेळवून नाही विनोद नाही ह्या गोष्टी करायला त्यांना मोबाईलचा वापर थोडा कमी केला पाहिजे आणि मोबाईल कमी वापरल्याने फायदा होणार आता हे परीक्षा चालू आहे तो यांची मोबाईल ताब्यात घेतली पाहिजे आई बापाची जबाबदारी आहे ती काय वाचते आपली मुलगी मुलीचा मोबाईल 5-6 दिवसातून एकदा चेक केला पाहिजे त्याच्यात मेसेज किती येतात एकदा शाळेतून दप्तर चेक केलं पाहिजे मुलीचं शेवटच्या वयांची पानं उचलली पाहिजे त्याला गृहपाठ असतो रिंगटोन तपासले पाहिजे त्यातला बॅलन्स तपासला पाहिजे आपण कुठला 100 रुपये द्यायचे त्याच्यात 500 रुपये आले 100ला 500 ही स्कीम कोणती आहे त्याला शोध लावला आणि माना नाही तर नका म्हणून माझे कीर्तन महाराज म्हणून तरी ऐकत जाऊ नका महाराज म्हणून देऊन तुझ्या तुमचा मुलगा म्हणून ऐका तुमचा मित्र म्हणून ऐका ते सत्याचे कालांतराने बदनाम होण्यापेक्षा अगोदर सावध झालेलं कधी पाहिजे आपण आज मोठे झालो तर याच्या पाठीमागे आपल्या आई बापाची शिस्त होती काय म्हणते आपण मोठे आहोत तास बुडवला तरी भीती होती शाळा बुडवली तरी भीती होती आणि गृहपाठ नाही लिहिलं तरी भीती होती उशिरा शाळेतून आली मुलगी हटकवली पाय आपटून चालायचंच नाही आणि ज्या घरांमध्ये शिस्त असते ती घर श्रीमंत होतात पैशाला जरी गरीब असली तर संस्कृतीला श्रीमंत होतात आज तुमचं माझं घर पैशाला गरीब होतं पण आपल्या आई वडील विचारांना देवच होते मुलगी शाळेतून उशिरा जर आली तर आई म्हणायची इकडे का ग उशिरा आली मुलगी म्हणायची बरोबर आहे आई म्हणायची थोबार फोडीन काल सावली तिथं होती आईच्या हातात घड्याळ नव्हतं पण साडाच्या सावलीवर आता 25% आया शरीर ती मुलगी कितवीला आहे जाते बा शाळेत शिका आणि मोबाईल असाय मला तुम्हाला हा एक मोबाईलच आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा मोबाईल वापरा कोणत्याही त्याला एक गोष्ट पाहिजे तरच चालतो रेंज नसताना थांबा कोणताही मोबाईल चालवायला लागणारे पोरं काय पाहिजे पाहिजे बोला रेंज मग हे मोबाईलचे हँडशीट आहे त्याला अनंत जन्मीची पुण्याही लागते तेव्हा नर्सरी आणि प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 100 रुपये बॅलन्स आहे आयुष्य 100 आहे 50 गेले झोपेत आपले 50 बोगसच गेले टिकटॉक व्हॉट्सअप फेसबुक गेले 50 बालपण गेले नियंत्रण आता शिल्लक किती राहिले 50 त्याचे 25 असेच चालले पण नाही फोन हॅलो पुढे हॅलो पुढे पुढे आवाज नाही येत का आवाज नाही येत थांब झालं हॅलो आणखी खालची चड्डीच कुठली झाला एकच चड्डी राहिली हॅलो आलो बरं का रेंज मध्ये काय नाही सर चड्डी गेली सर
हॅलो, जेवला का? झोपला का? काय काम काय तरी कोण खिदेलं मोडून काय खालं मी आला तो काय करायचं गेले 25 शिल्लक राहिली 25 दोन बॅटरी नाही उतरली पाहिजे बॅटरी उतरायला साहेब बॅटरी उतरणे म्हणजे शुगर बीपी अटॅक काही खुशी दे आता बोला बॅटरी उतरली आता बॅटरी चार्जिंग करायची असेल तर 4 गोष्टी लागतात एक लाईट पाहिजे 2 चार्जर पाहिजे 3 पाहिजे आणि 4 बटन दाबलं पाहिजे अनंत जन्माच्या पुण्याची लाईट पाहिजे संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे स्वतःच्या प्रयत्नाचं 3 पाहिजे आणि नित्य नियमाचं बटन दाबलं आणि मोबाईल वापरणारी जी पोर आहे त्यांना निद्रानाश नावाचा रोग आहे झोपा नाही करणार बरमिष्ट खुशीवर डोकं झुलून पसरत नाही गेले पण बल्बच उडवला होल्डर आणि त्या अश्लीलची थोडं भयानक वाक्य तेच ऐकून झोपत निम्म्या रात्री आपण गोधडी फाडली गोधडीच फाडली का त्याचा बाप म्हणला यानं काल खात मोडली ना आज गोधडी फाडली म्हणजे त्याची आई म्हणजे सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी मोबाईलचा वापर कधी करा पहिली भक्ती करा कोणती करा सांगा मला महिला पुरुष मंडळी आता महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगा हे कीर्तनात विनोद आहे आणि टाइमपास आहे हे करायला नम्र व्हा आणि नम्रतेत देव थोडस नम्र व्हा काय अन्याय तरी काय सगळं न्यायचं काय न्यायचं काय आणलंय आपण काय न्यायचं एक दिवस जायचं काय बरं ज्यांच्यासाठी आपण कमावले ते कुठं लय सुचे आता काय करावं आपण ठेप लावून वाढवायची आपण बांध करून वाढवायची त्याला ठेप लावून विकायची काय उपयोग आपली मुलं बाळ जर चांगली असतील तर संपत्ती कमवण्यात मजा नम्र व्हायला शिका इथून पुढच्या काळात जो नम्र जगेल तो जगेल काय जगेल 100 पोर होती भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र 100 पोर होती त्याला गमेंट जिल्ह्याच्या टपरीला नाव नाही लागलं ऐकलं का उद्या महाराष्ट्रात पुढे तुम्ही दुर्योधन 5 स्टॉल वाचलं का दुःशासन का ढाबा अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का आणि 99% लोक म्हणतात कौरवांचा नाश पांडवांनी केला चूक कौरवांचा नाश त्यांच्या कर्माने केला आपण सांगतो देव तुमचं कधी वाईट करणार नाही तुमचं कर्म तुमचं वाईट करेल देव वाईट नाही करणार देव कसा वाईट करणार तुम्ही चांगलं केलं चांगलं होणारच चांगलं केलं चांगलं होणार स्वतःच्या बापाने मुलीला 20 दिले तरी तिला देव भेटलाच ना खांबाला सासू सासऱ्यांनी बांधून ठेवलं पांडुरंग सून म्हणून राहिला आणि सुखबाई वारीला गेलीत ना काय घेऊन बसले स्वतःच्या आईनं स्वतःच्या मुलाचं मुंडकं गाणं गाऊन काढलं काय बोलायचे स्वतःचं मुलगा गाणं गाऊन 2 मुलं झाली कोरोना महाराष्ट्रात 2 आता मागच्या आठवड्यात 2 मुलं सीमेवर गेली उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात 2 दिवस पाणी आले महाराज ती मुलं मग शहीद झालेली मोठी नाही त्यांना पाठवणारी आई वडील मोठी ते दोघं गेल्यानंतर तुम्ही त्यांना पोत्यानं जरी मदत दिली आपण फक्त त्यांच्यासाठी डिजिटल लावले विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली आणि 2 मिनिटं जागेवर उभं राहिलो बस काय केलं आपण त्यासाठी आणि मिलिटरी मध्ये देशाच्या सुरक्षितेसाठी गरीबाचेच आहेत मुस्लिमांचे नाही एखाद्या कीर्तनकाराचं फॉर्म मला मिलिटरीत दाखवा
आहे का? प्राध्यापकाचं दाखवा, आमदाराचं दाखवा, खासदाराचं दाखवा. शिमेव कोणाची? ज्याची आई कामाला जाते, बहीण लग्नाला आली, मुलाला परिस्थिती ती लहान आहे, मला शरीर सीमेसाठी काढली, पण संसार सीमे आपल्या सीमेवर कुठले? पाथर्डी, शेवगाव, पाथर्डी, पारणे. का? माझा भाऊ दहावीला आहे, त्याची जर शाळा बुडाली, हा संसार बसेल, मी काही करायला तयार आहे, सीमेवर जाईल, लढेल, पण माझा भाऊ शिकला पाहिजे. गरीबाचीच आहे. लिहून ठेवा, कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय.